Hello students, welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management for 12th standard. Dear students, in our 6th chapter, Social Responsibility of Business, almost we have completed all the points. As I said earlier also, in this lesson, business ethics, this point is not there for your study for current academic year. This point is reduced by the board authority. So, you are not required to do the study of the point business ethics. This is the one content of this lesson, social responsibility. Okay, and it is applicable for only the current year, current academic year. Okay, so we are going to start with the new point of this lesson, that is corporate social responsibility. It is also known as CSR, corporate social responsibility. Definitely it is related with the business or a companies, and this concept is explaining which are the responsibilities of corporate sector and which activities they are required to conduct, then which companies are included under this concept, and what are the penalties are applicable to the companies if they are not following the rules and regulations prescribed by the Government of India. So all these are the contents relating to the corporate social responsibility. This concept is very important for us. So now we are going to discuss this concept in detail. See, corporate social responsibility is not a new concept in India. However, the Ministry of Corporate Affairs, Government of India, has recently notified the section 135 of the Companies Act 2013 along with Companies Rules 2014 and other notification, which makes it mandatory from 15 April 2014 for certain companies who fulfill the criteria as mentioned under the section 135 to comply with the provisions relevant to CSR. तर विद्यार्थी मित्रांनो, CSR किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही नवीन अशी काही संज्ञा नाही आहे, नवीन कन्सेप्ट नाही आहे. अगदी प्राचीन काळापासून सुद्धा आपल्या देशामध्ये जे व्यापारी किंवा ज्या कंपन्या काम करत होत्या त्या पूर्वीपासूनच सामाजिक जबाबदारीबद्दल त्यांना जाणीव होती. अगदी पूर्वीच्या काळात सुद्धा आपल्याकडे जेव्हा राजे महाराजांची सत्ता होती तेव्हा त्यांच्याकडनं सुद्धा समाजासाठी अनेक गोष्टी केल्या जात होत्या, जसं की दानधर्म करणे, गरिबांना अन्नपुरवठा करणे, त्यांची काळजी घेणे, त्यांना सर्व त्यांच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी त्यांना मदत करणे, त्यानंतर सामाजिक उपक्रम हाती घेणे, त्यानंतर जे पूर्वीच्या काळी मोठे मोठे संस्थानं होती ती सुद्धा अनेक उपक्रम समाजाच्या हितासाठी करत होते. तर आपल्या देशामध्ये ही तशी फार अशी नवीन कन्सेप्ट आहे असं काही नाही, परंतु तरीसुद्धा आता रिसेंटली गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि कंपनीज ॲक्ट यांनी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आता हे त्यांना बंधनकारक झालेलं आहे की प्रत्येक कंपनीने आता स्वतः समाजाच्या प्रती जागृत राहणं हे त्यांना आता बंधनकारक झालेलं आहे. जसं की आपण म्हणू शकतो की जसं त्यांच्यावरती एक असं कायदेशीर बंधन घातलेलं आहे की त्यांनी आपल्या व्यवसाय करत असताना या सामाजिक जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे. तर अर्थातच यामध्ये दुसरं तिसरं काही नसून एक छोटीशी कन्सेप्ट आहे की जसं आपण पूर्वी पण सांगितलेलं आहे की व्यवसाय हा समाजावरती अवलंबून आहे.
व्यवसायाला लागणारे जे इन्व्हेस्टर्स असतात, एम्प्लॉईज असतात, कन्झ्युमर्स असतात, हे सगळे घटक बिझनेसशी रिलेटेड आहेत. आणि हे जे सगळे घटक आहेत ते बिझनेसला कुठून मिळतात, तर समाजाकडूनच मिळतात. व्यवसायाला पैशाची गरज आहे, ते इन्व्हेस्टरकडनं मिळते. बिझनेस करताना तुम्हाला एम्प्लॉईज लागतात, ते सुद्धा समाजाकडनं मिळतात. त्यानंतर प्रोडक्शन प्रोसेस करताना वेगवेगळे रिसोर्सेस लागतात, ते सुद्धा तुम्हाला सोसायटीकडूनच मिळतात. बरोबर. आणि गव्हर्नमेंट म्हणजे तरी काय, तर गव्हर्नमेंटमध्ये जे सगळे लोक काम करतात ते सुद्धा सोसायटीचेच एक पार्ट आहेत. तर आपल्याला असं दिसतं की बिझनेस हा पूर्ण सोसायटीवरती अवलंबून आहे. आणि बिझनेस वेगवेगळ्या वस्तूंचं, गुड्सचं जेव्हा प्रोडक्शन करत असतं आणि डिस्ट्रीब्युशन करत असतं, तेव्हा समाजातील या सर्व घटकांची ते मदत घेत असतं. आणि बिझनेसला मिळणारा जो नफा आहे, प्रॉफिट आहे, तो सुद्धा समाजातील या घटकांच्या मदतीनेच व्यवसाय तो नफा कमवू शकतो. ओके. सो all the activities of business are totally depending upon the society. So various groups are there, just as said, investors are there, employees are there, then shareholders are there, consumers are there, government is there. All these are the groups which are related with the business, and all the activities of business are connected with all these groups. So while doing the business organizations are using various resources also, which that organization gets it from the society or from the nature. Okay. So it is the social responsibility of the business. They should give something good return to the society, and for that purpose they have to conduct various activities. And now it is mandatory for the business organization to spend some portion of their profit on conducting all these social activities. So that is called the CSR, that is corporate social responsibility. Okay. Now it is a mandatory according to the Companies Act 2013 that all company should perform some activities which are beneficial to the society. That is called the corporate social responsibility. Now exact meaning we will see. What is the meaning? Corporate social responsibility is a self-regulating business model aims to contribute to social goals. It makes a company socially responsible and accountable. The accountability is towards itself, its stakeholders, public in general. म्हणजे बघा, इथे मीनिंगमध्ये पण आपल्याला हेच सांगितलं आहे की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, तर प्रत्येक कंपनीने स्वतःला समाजासाठी रिस्पॉन्सिबल मानलं पाहिजे. आणि आन्सरेबल असतात. ते कोणाला आन्सरेबल असतात, तर सोसायटीला असतात. तर त्यांची ही अकाउंटेबिलिटी कोणाच्या प्रती आहे, तर बिझनेसच्या प्रती आहे. इटसेल्फ म्हणजे त्यांच्या स्वतःच्या प्रती आहे. देन जे स्टेक होल्डर्स असतात म्हणजे शेअर होल्डर्स आहेत त्यांच्या प्रती आहे. आणि पब्लिक इन जनरल मीन्स आम जनता, देशातले जे लोक आहेत, समाज आहे, त्यांच्या प्रतीसुद्धा प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता ज्यावेळी बिझनेस स्वतः त्यांच्या ॲक्टिव्हिटीज नाईसली कंडक्ट करतं तेव्हा ऑफकोर्स त्यांना प्रॉफिट मिळतो. आणि हा जो प्रॉफिट आहे तो बिझनेस कशासाठी यूज करू शकतो, ऑफकोर्स फॉर द बेटरमेंट ऑफ द एम्प्लॉईज. ओके. अँड वेन द कंपनी इज एबल टू अर्न प्रॉफिट then only it is possible for the company to spend some portion of profit for the development of the society. So it is the responsibility of the business organization that they should try to earn the profit. म्हणजे ही त्यांची अकाउंटेबिलिटी टुवर्ड्स इटसेल्फ आहे, त्यांच्या प्रती आहे. ओके. म्हणजे जेव्हा त्यांना बऱ्यापैकी प्रॉफिट मिळेल तेव्हाच बिझनेस ऑर्गनायझेशन काय करू शकतं की आपले जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी चांगले उपक्रम ते राबवू शकतात. लाईक गिविंग सॅलरीज अँड रेम्युनरेशन ॲज पर द स्किल, एक्सपिरियन्स अँड द वर्क डन बाय द एम्प्लॉईज. देन प्रोव्हाइडिंग व्हेरियस सर्विसेस
अँड फॅसिलिटी टू द एम्प्लॉईज. ओके, म्हणजे एम्प्लॉईजच्या प्रतीसुद्धा या जबाबदाऱ्या पार पाडल्या तर एक प्रकारे ते समाजासाठीच काहीतरी करतायत अशीच एक गोष्ट होऊन जाते. प्लस सार्वजनिक उपक्रमसुद्धा बिझनेस ऑर्गनायझेशन राबवू शकतात जेव्हा त्यांना बऱ्यापैकी प्रॉफिट होतं. ओके, तो ही जी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती म्हणजे त्यांचं ते ध्येय होऊन जातं की प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनने स्वतःचं प्रॉफिट अर्न करणे आणि त्याचबरोबर आपले जे शेअरहोल्डर्स आहेत आणि जी समाज आहे यांच्यासाठी सुद्धा ते आन्सरेबल असतात आणि म्हणून ही एक त्यांची स्वतःची समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. ओके, नाव वी विल सी द डेफिनेशन of CSR. According to United Nations Industrial Development Organization UNIDO, corporate social responsibility is a management concept whereby companies integrate social and environmental concerns in their business operations and इंटरॅक्शन विथ देअर स्टेक होल्डर. आता या डेफिनेशनमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तर ही एक मॅनेजमेंटची कन्सेप्ट आहे. म्हणजे ज्यावेळी ते बिझनेस करत असतं बिझनेस ऑर्गनायझेशन त्यावेळी ही जी CSR आहे ती त्यांच्या व्यवस्थापनाचाच एक भाग बनते. आणि इथे ते काय करतात तर ते सामाजिक आणि एन्व्हायरमेंटल जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, जे काही प्रश्न आहेत ते समाजासाठी ते आपल्या बिझनेस ॲक्टिव्हिटीशी कनेक्ट करतात. ओके, म्हणजे असं नाही की सामाजिक प्रश्न आणि एन्व्हायरमेंटमध्ये जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत त्याचा संबंध बिझनेसशी नाही असं विचार करून चालणार नाही. या उलट प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन आता समाजामध्ये असलेले काही प्रश्न असतात जसं की दारिद्र्य आहे, पॉवर्टी आहे, पोल्युशन आहे, पॉप्युलेशन आहे, त्यानंतर इलिटरसी आहे. ओके, सो मेनी प्रॉब्लेम्स आर देअर इन अवर सोसायटी. So all these problems and some environmental issues, business organization can't keep them away from the business now. In fact, they are now connecting all these issues with the business activities and they are doing the interactions with their stakeholder, means the shareholders. Okay, म्हणजे इथं असं सांगायचं आहे की आता बिझनेस ऑर्गनायझेशन जे सामाजिक प्रश्न आहेत आणि जे एन्व्हायरमेंटल सगळं जे समस्या आपल्या देशामध्ये आहेत त्या दोन्हीसुद्धा ते बिझनेसपासून वेगळं ठेवू शकत नाही. इनफॅक्ट प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन या सगळ्या गोष्टींवरती विचार करतं आणि त्याचा संबंध त्यांच्या बिझनेस ॲक्टिव्हिटीशी ते कनेक्ट करत आहेत आणि यामध्ये ते आपल्या भागधारकांनासुद्धा समाविष्ट करून घेत आहेत. त्यांच्याशी ते चर्चा करतात आणि त्यातून मग ते ठरवतात की आपल्याला या समस्या कशा सोडवता येतील. ओके, सो आय एम जस्ट रिपीटिंग द डेफिनेशन अगेन. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इज ए मॅनेजमेंट कन्सेप्ट वेअर बाय कंपनीज इंटिग्रेट सोशल अँड एन्व्हायरमेंटल कन्सर्न. बघा इथे सांगितले कंपनी इंटिग्रेट म्हणजे जोडणे, सोशल अँड एन्व्हायरमेंटल कन्सर्न इन देअर बिझनेस ऑपरेशन्स अँड इंटरॅक्शन विथ देअर स्टेक होल्डर. म्हणजे त्यांच्या शेअरहोल्डर्सशी सुद्धा ते इंटरॅक्शन करतायत, त्यांच्याशी बोलतायत की आपण हे प्रश्न कसे सोडवू शकतो. म्हणजेच काय तर शेअरहोल्डर्सच्या परवानगीने ते काही पोर्शन जो त्यांचा प्रॉफिटचा आहे ते अशा वेगवेगळ्या उपक्रमावरती ज्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कंडक्ट केले जातात त्याच्यासाठी ते खर्च करतात. ओके, सो नाव दिस CSR इज अ मॅन्डेटरी to all the companies, to all the leading companies, and now many companies are
voluntarily doing or conducting the activities for the social development. Now the scope of CSR. Next point is scope of CSR. In this 5 points are there. The first is the applicability of CSR. The second is CSR committee. The third is CSR activities. Fourth is allocation of funds. And fifth is non-compliance of CSR activity. आता हे याच्यामध्ये जो स्कोप सांगितलं याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत तर CSR कोणाला ॲप्लिकेबल आहे म्हणजे कोणकोणत्या कंपनींना ॲप्लिकेबल आहे तो पार्ट याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर CSR कमिटी. CSR कमिटी म्हणजे काय तर प्रत्येक कंपनीमध्ये CSR कमिटी फॉर्म करणं हे आता मॅन्डेटरी झालेलं आहे म्हणजे कायद्याने सांगितलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कंपल्सरी केलेलं आहे. ओके. थर्ड आहे तो CSR ॲक्टिव्हिटीज. हा पॉईंट आपल्याला इथं खूप महत्त्वाचा आहे. तो मी तुम्हाला इथं बोल्ड आणि वेगळ्या इंकमध्ये दाखवलेलं आहे. बिकॉज क्वेश्चन कॅन बी देअर ऑन एक्सप्लेन द सम CSR ॲक्टिव्हिटीज कंडक्टेड बाय द कंपनीज. असा क्वेश्चन येऊ शकतो छोटासा. तर CSR अंडर कंपनीज काय काय प्रोग्राम रन करतात ते इथं आपल्याला बघायचं आहे. ओके. देन डी इज ॲलोकेशन ऑफ फंड्स. ॲलोकेशन ऑफ फंड्स म्हणजे की कंपनी CSRसाठी जे पैसा लागतो जे कॅपिटल लागतं ते कसं उभं करतं आणि त्यांनी ते कसं खर्च करायचं आहे तो पार्ट इथे आहे. आणि लास्ट आहे तो नॉन कंप्लायन्स ऑफ CSR ॲक्टिव्हिटीज. म्हणजे जर CSR ॲक्टिव्हिटीज कंपनीने परफॉर्म केल्या नाही तर त्यांना कोणती दंडात्मक शिक्षा होऊ शकते. दंडात्मक शिक्षा म्हणजे द पनिशमेंट डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया or mentioned in the Companies Act like this. म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय तर प्रत्येक कंपनीने सामाजिक प्रश्न आणि पर्यावरणाचे जे प्रश्न आहे त्याच्याशी स्वतःला कनेक्ट केलं पाहिजे. ओके. आणि ते प्रश्न सॉल्व करण्यासाठी प्रत्येक कंपनीने काही ना काही सामाजिक उपक्रम केले पाहिजेत. ही सिम्पल कन्सेप्ट आहे. हां. आणि स्कोप ऑफ CSRमध्ये हे सगळं इन्क्लूड केलं आहे की CSR कोणत्या कंपनींना ॲप्लिकेबल आहे. नंतर CSR कमिटी फॉर्म कशी होते ते काय करतात. नंतर CSR अंडर तुम्ही कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. ओके. आणि याच्यासाठी फंड कसा रेज करायचा. आणि शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे जर कंपनीने CSR ॲक्टिव्हिटीज परफॉर्म नाही केल्या तर त्यांना कोणत्या प्रकारची पेनल्टी होऊ शकते. म्हणजे पेनल्टी इन फॉर्म ऑफ रुपीज ऑल्सो अँड समटाईम ऑफ other we can say the punishment decided by the government of India or the Companies Act 2013. तर हा सगळा पार्ट स्कोप ऑफ CSR मध्ये येणार आहे. ओके. आता वन बाय वन आपण एक एक पॉईंट घेऊया. ॲप्लिकेबिलिटी ऑफ द CSR याच्यामध्ये नेमकं काय येतं ते. ओके. सी नाव वी विल गो अहेड. Applicability of CSR. See, the first point, the company is having net worth of rupees 1500 crore or more, or turnover of 1000 crore or more, or net profit of 15 crore or more during any financial year shall be required to constitute a corporate social responsibility. Okay. And corporate social responsibility committee of the board with effect from 1st April 2014. आता बघा की CSR कोणत्या कंपनींना ॲप्लिकेबल आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे. ते स्पष्ट आपल्याला दिसतं की कोणत्या कंपनी आहे. तर ज्या कंपनीचा टर्नओव्हर हा 1500 करोड किंवा त्यापेक्षा जास्त आहे नेटवर्थ. ओके. आणि ज्यांचा टर्नओव्हर 1000 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचा नेट प्रॉफिट हा 15 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे कोणत्याही फायनान्शियल इयरमध्ये तर अशा कंपनीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कमिटी
इन्फॉर्म करणं हे बंधनकारक आहे. आणि हे कधीपासून ॲप्लिकेबल झालं आहे तर 1 एप्रिल 2014 पासून. म्हणजे प्रत्येक कंपनींना की जे सगळे या प्रेस्क्राईब जी तुम्हाला लिमिटेशन टाकलेलं आहे इथे की ज्यांचं टर्नओव्हर 1500 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे किंवा 1000 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचा नेट प्रॉफिट हा 15 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि तो कोणत्याही फायनान्शियल इयरमध्ये त्यांना झालेला असेल तर अशा कंपन्यांनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे जे बोर्ड आहे ते त्यांनी स्थापन करायचं आहे. आणि ते कधीपासून ॲप्लिकेबल झालेलं आहे तर 1 एप्रिल 2014 म्हणजे 2014 पासून ते सगळ्यांना ॲप्लिकेबल झालेलं आहे. ओके. नाव द सेकंड पॉईंट, द बोर्ड रिपोर्ट शॅल डिस्क्लोज द कॉम्पोजिशन ऑफ द CSR कमिटी. आणि प्रत्येक कंपनीने काय केलं पाहिजे तर त्यांनी कशा प्रकारे CSR कमिटी स्थापन केलेली आहे ते सांगितलं पाहिजे. डिस्क्लोज म्हणजे सांगितलं पाहिजे. ओके. देन थर्ड इज द ऑल कंपनीज शॅल स्पेंड इन एव्हरी फायनान्शियल इयर ॲट लिस्ट 2% ऑफ द ॲव्हरेज नेट प्रॉफिट ऑफ द कंपनी ड्युरिंग द 3 इमिजिएटली प्रिसिडिंग फायनान्शियल इयर्स. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय तर प्रत्येक कंपनीने कमीत कमी त्यांना जो ॲव्हरेज नेट प्रॉफिट झालेला आहे त्याचे 2% त्यांनी कशावरती खर्च केला पाहिजे तर CSR वरती खर्च केला पाहिजे. म्हणजे इथं आता सगळ्या कंपन्यांना हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मॅन्डेटरी केलेलं आहे की त्यांनी म्हणजे सामाजिक जबाबदारीच्या धोरणाचा एक तो भाग आहे म्हणून सर्व कंपन्यांनी आपला जो ॲव्हरेज नेट प्रॉफिट आहे तर त्याच्या किमान 2% नफा प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये खर्च केला पाहिजे. तर सदर नफा कंपनीने पाठीमागील लगतच्या सलग 3 वर्षामध्ये मिळवलेला असावा. तर इथं तुम्हाला 2 फोटोज दाखवलेले आहेत मी की कशा प्रकारे कंपनीज या ॲक्टिव्हिटीज रन करू शकतात. तर इथं तुम्हाला दिसते की लहान मुलांचं बघा कुपोषित बच्चों के लिए चिकित्सा तर असं अभियान काही बिझनेस ऑर्गनायझेशन काय करतात रन करतात. इथे टाटा मोटर्स लिमिटेडचं फंक्शन आहे हे त्यांनी ही ॲक्टिव्हिटी रन केलेली आहे. आणि दुसऱ्या तुम्हाला फोटोमध्ये दिसते की महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने स्ट्रीट अवेअरनेस प्रोग्राम रन केला होता. तर असे सामाजिक उपक्रम या बिझनेस ऑर्गनायझेशनने रन केले पाहिजे जेणेकरून समाजातील काही प्रश्न ते काय करू शकतात थोड्या प्रमाणात का होईना ते कमी करू शकते. सो now many business organizations are conducting such type of activities which can reduce some social problem to some extent. So many all big companies like Reliance, then Tata Motors, Tata Group, then Birla Group, all the business houses, Mahindra and Mahindra, all these are the big companies are conducting so many social programs and they are spending some part of their profit. Now it is given that at least 2% of their average net profit they should spend on these social activities under the CSR. Okay, so this is about the applicability of the CSR. Then some points are there. Fourth one, the company shall be required to incorporate in its board's report an annual report on CSR containing the following particulars. म्हणजे प्रत्येक कंपनीने त्यांचं जे ॲन्युअल रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये CSR बद्दल माहिती देणं हे महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये काय काय आहे बघूया. द फर्स्ट इज अ ब्रीफ आउटलाईन ऑफ द कंपनीज CSR पॉलिसी इन्क्लुडिंग प्रोजेक्ट्स or programs proposed to be undertaken and reference to the web link to the CSR policy and projects or program. म्हणजे प्रत्येक कंपनीने त्यांचा जो अहवाल आहे ओके ॲन्युअल रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या पाहिजेत. तर काय आहे त्याच्यामध्ये पहिलं आहे ते कंपनीच्या सामाजिक जबाबदारीच्या धोरणांचा थोडक्यात आराखडा, प्रकल्पाच्या सर्वमान्य आढाव्याचा समावेश आणि हाती घ्यावयाचे प्रस्तावित कार्यक्रम आणि कंपन्यांची सामाजिक जबाबदारी धोरणांची वेबसाईट त्याची लिंक
व प्रकल्प आणि कार्यक्रम, म्हणजे हे सगळं त्यांनी त्यांच्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये मेन्शन केलं पाहिजे की ते काय काय करणार आहेत किंवा काय काय त्यांनी केलेलं आहे आत्तापर्यंत त्या फायनान्शियल इयरमध्ये अंडर द CSR. म्हणजे समाजासाठी त्यांनी कोणते प्रोग्राम्स रन केलेले आहेत, कोणते प्रोजेक्ट त्यांनी स्टार्ट केलेले आहेत, तर हे त्यांनी तिकडे मेन्शन करणं गरजेचं आहे. देन द नेक्स्ट इज द कॉम्पोजिशन ऑफ द CSR कमिटी, म्हणजे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी CSR समितीचे गठन, की त्यांनी कमिटी कशी स्थापन केलेली आहे ते तिथे मेन्शन केलं पाहिजे. देन ॲव्हरेज नेट प्रॉफिट ऑफ द कंपनी फॉर द लास्ट 3 फायनान्शियल इयर, शेवटच्या 3 आर्थिक वर्षातील कंपनीचा सरासरी निव्वळ नफा, म्हणजे हे सुद्धा प्रत्येक कंपनीने सांगितलं पाहिजे की त्यांचे मागच्या 3 वर्षामध्ये त्यांना ॲव्हरेज नेट प्रॉफिट किती झाला आहे. देन प्रेस्क्राईब CSR एक्सपेंडिचर, म्हणजेच याचा अर्थ आहे की विहित नमुन्यात कंपन्यांची सामाजिक जबाबदारीचे खर्च, की त्यांनी CSR अंडर किती पैसा खर्च केले आहे, मीन्स how many money or the part of profit they have spent on conducting the CSR program. Okay, then the details of money spent on CSR during the financial year, म्हणजे प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीवर केलेल्या पैशाचा स्वरूपातील खर्चाचा तपशील त्यांनी दिला पाहिजे. म्हणजे त्या फायनान्शियल इयरमध्ये कंपनीने CSR अंडर किती पैसे स्पेंड केले ते त्यांनी त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये मेन्शन केलं पाहिजे. ओके, देन द नेक्स्ट इज इन केस द कंपनी हॅज फेल्ड टू स्पेंड द 2% ऑफ द ॲव्हरेज नेट प्रॉफिट ऑफ द लास्ट 3 फायनान्शियल इयर, देन इट हॅज टू मेन्शन द रिझन्स ऑल्सो. म्हणजे समजा इन केस जर कंपनीला हे शक्य नाही झालं की त्यांचा जो प्रॉफिट आहे त्याचा 2% पार्ट ते सामाजिक कार्यक्रमासाठी खर्च करू शकले नाही अंडर CSR, तर त्याचे रिझनसुद्धा त्यांनी तिथं मेन्शन केले पाहिजे. म्हणजे जर कंपनी मागील 3 आर्थिक वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2% एवढी रक्कम खर्च करण्यास अपयशी ठरली तर त्याची कारण मीमांसा द्यावी. Means company is required to give the reasons why they couldn't spend 2% of profit on the CSR program. तर हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. सो इट इज अबाउट द फर्स्ट, दॅट इज ॲप्लिकेबिलिटी ऑफ द CSR. नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज CSR committee. So CSR committee will consist of 4 directors who shall meet at least twice in a year to discuss and review the CSR activities and policies. The CSR committee will recommend a formal CSR policy and will recommend particular CSR activities, prepare budget, describe how the company will implement the project and establish a transparent means to monitor the progress. म्हणजे प्रत्येक कंपनीने CSR कमिटी स्थापन केली पाहिजे. ओके, आणि ही जी कमिटी आहे ती काय करणार आहे, तर ती कमिटी वर्षातून 2 वेळा ही कमिटी एकत्र येणार आणि ज्या CSR ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याबद्दल ते रिव्ह्यू घेणार. तर आपण काय काय ॲक्टिव्हिटीज रन केलेल्या आहेत आणि त्यांची CSR पॉलिसी ते डिसाईड करणार आणि वेगवेगळे रिकमेंडेशन वगैरे ते काय करणार, कंपनीकडे सादर करणार आणि मग त्याच्या CSRचं बजेट तयार करणार आणि कंपनीला ते प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट करण्यासाठी आणि जे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट झाले आहे त्यांना मॉनिटर करण्यासाठी ही कमिटी काय केलेली आहे, एस्टॅब्लिश केलेली आहे. सो CSR कमिटी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट in case of each company. Now here the third point, that is CSR activities are mentioned here, means which type of activities all the business organization should do, that is given here.
आता ही जी आहे पॉईंट CSR ॲक्टिव्हिटीज हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की CSR ही जी जबाबदारी आहे कंपन्यांची, तर ते काय काय करू शकतात. ओके, नाव द फर्स्ट इज द पॉलिसी रिकग्नाइज that corporate social responsibility is a commitment to support initiatives that measurably improve the lives of underprivileged by one or more of the following focus area as notified under the section 135 of the Companies Act 2013 and Companies Social Responsibility Rules 2014. तर कंपनीज ॲक्ट 2013 आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पॉलिसी रूल 2014, तर याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे की कंपनी कोणकोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज रन करू शकतात CSR अंडर. नाव हिअर द फर्स्ट इज इरॅडिकेटिंग हंगर, पॉवर्टी अँड malnutrition, promoting prevention, health care and sanitation, and making available safe drinking water. सोपं आहे फार की काय काय करायचं आहे, तर उपासमारी, भूक, दारिद्र्य, कुपोषण यांचे निर्मूलन, त्यानंतर आरोग्य व सफाई व्यवस्थेविषयी काळजी घेणे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, म्हणजे ही ॲक्टिव्हिटीसुद्धा ते करू शकतात. ओके, द सेकंड इज प्रमोटिंग एज्युकेशन इन्क्लुडिंग सोशल एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट, एन्हान्सिंग vocation skills especially among children, women, elderly and the differently abled and livelihood enhancement project. आता शिक्षणाला उत्तेजन देणे, यामध्ये विशेष शिक्षण व रोजगारावर भर देणे, तसेच लहान मुले, स्त्रिया, वयस्कर व्यक्ती आणि अनेक कारणांनी उपजीविकेचे साधन नसणाऱ्यांसाठी किमान कौशल्यावर म्हणजे स्किल आधारित राहणीमान उंचावण्यासाठीचे प्रकल्प सुरू करणे. म्हणजे इथं काय सांगितलं आहे की कसंही अशा प्रकारचे प्रोग्राम कंपनीज रन करू शकतात की ज्याच्यामध्ये ते एज्युकेशन लोकांना देण्यासाठी, त्याचप्रमाणे रोजगार, नोकरी मिळेल, काम मिळेल अशा प्रकारचं शिक्षण, स्किल एज्युकेशन ते कोणाला देऊ शकतील, तर स्त्रिया आहेत, त्यानंतर मुलं आहेत, त्यानंतर एल्डरली आणि डिफरंटली एबल्ड, तर जे मोठी लोकं आहेत, प्रौढ लोकं की ज्यांच्याकडे शिक्षण नाही आहे पण आता त्यांना काहीतरी काम पाहिजे, तर त्यांना काहीतरी तुम्ही स्किल वर्क शिकवू शकता. तर असे प्रोग्राम रन करू शकतात कंपनीज. ओके, सो दॅट द पीपल हू आर नॉट एबल टू गेट वर्क ड्यू टू नॉन अवेलेबिलिटी ऑफ द स्किल and education, if the company runs such type of program, so many people are able to get some job and they can earn their income also. Then the third is reducing child mortality and improving maternal health by providing good hospital facilities and low cost medicine. आता इथं काय सांगितलेलं आहे की बालमृत्यू दर कमी करणे व मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी चांगल्या आरोग्यविषयक सवलती देणे आणि अल्प खर्चात औषधांचा पुरवठा करणे, म्हणजे हे सुद्धा ते करू शकतात. ओके, देन द एन्शुरिंग एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, इकोलॉजिकल बॅलन्स, प्रोटेक्शन ऑफ फ्लोरा अँड फ्युना, ॲनिमल वेलफेअर, ॲग्रोफॉरेस्ट्री, conservation of natural resources and maintaining quality of soil, air and water. तर इथं सांगितलेलं आहे की पर्यावरणाचे, एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करायचं, पर्यावरणाचे संतुलन, दुर्मिळ वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण, प्राण्यांचे संगोपन, कृषी व जंगल संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे, जमीन, हवा व पाण्याचा योग्य दर्जा राखणे. तर याच्यासाठी सुद्धा कंपनीज काय करू शकतात, वेगवेगळे कार्यक्रम रन करू शकतात.
ओके, नाही का, ट्री प्लांटेशन प्रोग्राम काही कंपन्या करतात, किंवा काही कंपन्या जे आता प्राणी दुर्मिळ होत चाललेले जसं वाघ वगैरे, तुम्ही त्यांचंसुद्धा बघितलं असेल. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने वेगवेगळे प्रोजेक्ट रन केलेले आहेत की सापांना प्रोटेक्शन करण्यासाठी, वाघांना प्रोटेक्शन करण्यासाठी. त्यानंतर वेगवेगळ्या ज्या वनस्पती आहेत तर त्यांचा काही जाती आता नष्ट होत चाललेल्या आहेत, तर त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने वेगळ्या स्कीम रन केलेल्या आहेत. तर अशा स्कीमला कॉर्पोरेट सेक्टर काय करू शकतं, फायनान्स देऊ शकतं, किंवा जनजागृती मोहीम काढू शकतं, आणि त्यांच्या कंपनी थ्रू वृक्षांचे वाटप करणे, वृक्ष लागवड करणे. ओके, तर असे प्रोग्राम ते घेऊ शकतात अंडर द CSR. ओके, देन द 5th वन इज एम्प्लॉयमेंट एन्हान्सिंग वोकेशनल स्किल, म्हणजेच रोजगार वाढवण्यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित करणे, सो दॅट द पीपल विल गेट द जॉब by providing them some vocational training. Now the 6th one is measures for the benefit of armed force veterans, war widows and their dependents. तर याचा अर्थ काय, तर सैन्य दलातील योद्धे, युद्धात पतीच्या निधनामुळे आलेले विधवापण आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी उपयुक्त योजना. आता बेसिकली हे कोणासाठी आहे, तर युद्धामध्ये जे आपले सैनिक आहेत, जे धारातीर्थी पडले, तर त्यांच्या पश्चात त्यांची जी विधवा पत्नी आहे आणि त्यांचे जे इतर कुटुंबीय आहे, सदस्य आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा कॉर्पोरेट सेक्टर फायनान्शियल मदत ही करू शकतात. ओके, then the 7th is training to promote rural sports, nationally recognized sports, म्हणजे मान्यताप्राप्त राष्ट्रीय खेळांना उत्तेजन देण्यासाठी प्रशिक्षण देणे. तर असे काही स्पोर्ट्समन्स असतात की ज्यांच्याकडे पैशाची कमतरता असते आणि ते ट्रेनिंग घेऊ शकत नाही, तर असे जे खेळाडू असतात तर त्यांना मदत करण्यासाठी कॉर्पोरेट सेक्टर पुढे येऊ शकतं. त्यांना बिल्डअप करण्यासाठी, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग, प्रॉपर डाएट देण्यासाठी सुद्धा ते जे मान्यताप्राप्त गेम आहेत, खेळ आहेत सरकार मान्य, तर अशा खेळाला उंचावण्यासाठी कॉर्पोरेट सेक्टर आपला पार्ट ऑफ प्रॉफिट स्पेंड करू शकतात. ओके, देन द नेक्स्ट इज 8th contribution to Prime Minister's National Relief Fund or any other fund set up by the central government for social economic development and relief and welfare of the scheduled caste and scheduled tribes, other backward classes, minorities and women. आता ही कोणासाठी सोय केलेली आहे बघा, पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये योगदान देणे. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती, इतर मागासवर्गीय समाज, अल्पसंख्याक व स्त्रिया यांच्या कल्याणासाठी किंवा आर्थिक सामाजिकदृष्ट्या जे मागासलेले लोक आहे त्यांच्यासाठी जे निधी उभारलेले आहेत त्यांना मदत करणे. तुम्हाला माहिती की जेव्हा नॅचरल कॅलॅमिटी येते तेव्हा सरकारतर्फे अपील केलं जातं की तुम्ही काही फायनान्शियल हेल्प प्राईम मिनिस्टर रिलीफ फंडला द्या. तर अशा वेळी कॉर्पोरेट सेक्टरने पुढे व्हायला पाहिजे, की जसं आत्ताच आपण पाहिलं की कोरोना व्हायरस पेंडॅमिकमध्ये सुद्धा अनेक कंपन्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला फायनान्शियल हेल्प प्रोव्हाइड केली, किंवा वेगवेगळे जे नॅचरल कॅलॅमिटीज अराईज होतात, अर्थक्वेक आहे, फ्लड आहे, ड्रॉट आहे, तर अशा ज्या नॅचरल कॅलॅमिटीज सडनली अराईज होतात आणि त्याच्यामुळे देशाचं नुकसान होतं, लोकांचं नुकसान होतं, तर त्यावेळी सरकारला मदत करण्यासाठी कॉर्पोरेट सेक्टरने पुढे यायला पाहिजे, किंवा ते येऊ शकतात. आणि प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड किंवा चीफ मिनिस्टर रिलीफ फंड, तर त्यामध्ये ते आर्थिक मदत त्या फंडला ते देऊ शकतात. सो इट इज कन्सिडर ॲज अ CSR. त्यांनी जी मदत केलेली असते ती CSR म्हणून ओळखली जाऊ शकते आणि तिथं त्यांना टॅक्सचा बेनिफिटसुद्धा मिळतो. ओके, देन द नेक्स्ट इज 9th रूरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, म्हणजे ग्रामीण विकास प्रकल्प. म्हणजे वेगवेगळी जी खेडी असतात तर त्यांना वेगवेगळ्या
इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं, लाईक बिल्डिंग ऑफ रोड्स, प्रोव्हाइडिंग द ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी, प्रोव्हाइडिंग द इलेक्ट्रिसिटी फॅसिलिटी, then all the sanitation facility in the villages. So the many companies are undertaking such programs, are providing all the infrastructural facility in the rural area. Then the last is the slum area development. स्लम एरिया डेव्हलपमेंट म्हणजे काय, झोपडपट्टी विकास कार्यक्रम. जी मोठी मोठी शहरं असतात नाही का, पुणे मुंबई, तर तिथे माहिती आहे तुम्हाला स्लम एरिया किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर या स्लम एरियामध्ये हायजिनिक प्रॉब्लेम असतात, प्रॉब्लेम रिलेटिंग टू द ड्रिंकिंग वॉटर आहे, एज्युकेशन आहे, सॅनिटेशन आहे. तर हे सगळे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सुद्धा कॉर्पोरेट सेक्टर आपला पैसा वेगवेगळ्या प्रोग्राम्स अंडर खर्च करू शकतात. ओके, सो ऑल दीज आर द ॲक्टिव्हिटीज विच कॅन बी रन बाय बिझनेस ऑर्गनायझेशन अंडर द CSR. Now the next point is allocation of funds. The company would spend not less than 2% of the average net profit of the company made during the 3 immediately preceding financial year. म्हणजे कंपनीने काय केलं पाहिजे, थोडक्यात सांगितलेलं आहे इथं की त्यांना जो प्रॉफिट मिळालेला आहे, म्हणजे मागील संपलेल्या सलग 3 आर्थिक वर्षातील कंपनीने मिळवलेल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या 2% पेक्षा कमी रक्कम खर्च करता कामा नये. कंपनीच्या सामाजिक जबाबदारीचे पालन केल्यानंतर निर्माण झालेले आर्थिक किंवा सरप्लस हा कंपनीचा नफा मानला जात नाही. म्हणजे कमीत कमी मागील जे 3 वर्ष आहेत तर त्याचं जर त्यांनी प्रॉफिट काढलं, ॲव्हरेज प्रॉफिट काढलं, तर त्याच्यामध्ये कमीत कमी 2% तरी त्यांनी पार्ट हा CSRवरती खर्च केला पाहिजे. ओके, नाव द लास्ट पॉईंट इज अबाउट द नॉन कंप्लायन्स ऑफ CSR ॲक्टिव्हिटीज. म्हणजे जर कंपनीने CSR ॲक्टिव्हिटीज रन केल्या नाही तर त्यांना पेनल्टी काय आहे, त्यांच्यावरती काय होऊ शकतं, तो भाग इथे मेन्शन केलेला आहे. सो देअर इज नो स्पेसिफिक penal provision for non-compliance under the section 135 of the Act. However, penalties for non-compliance of the duty of CSR would attract a fine of not less than rupees 50,000, which may extend to rupees 25 lakhs, and every officer of the company in default shall be punishable with imprisonment for a term which may extend to 3 years, or with fine which shall not be less than rupees 50,000, which may extend to rupees 5 lakh, or with both. तर अशा प्रकारची ही प्रोव्हिजन आहे की जर कंपन्यांनी CSR अंडर ॲक्टिव्हिटीज रन केल्या नाही तर त्यांना कोणकोणती पेनल्टी बसू शकते. खरे बघता कंपनी कायदा सेक्शन 135 मध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या कार्यक्रमाचे पालन न करणाऱ्यास, नकार देणाऱ्यास कोणतीही दंडनीय शिक्षेची तरतूद नाही. परंतु सामाजिक जबाबदारीच्या धोरणाबाबतची माहिती प्रसिद्ध न करणे किंवा त्याबाबत अनभिज्ञ राहणे आणि त्याची मंडळाच्या अहवालामध्ये अंमलबजावणी केल्यास ते मात्र दंडनीय शिक्षेस पात्र होतं. आता कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी बाबतची कर्तव्ये पूर्ण न केल्यास दंडनीय शिक्षा होऊ शकते. असा दंड ₹50,000 पेक्षा कमी नसून तो ₹25 लाखापर्यंत असू शकतो आणि अशी चूक करणाऱ्या कंपनीच्या प्रत्येक दोषी अधिकाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हा शिक्षेचा कालावधी 3 वर्षापर्यंत असू शकतो किंवा जी दंडाची रक्कम ₹50,000 पेक्षा कमी नाही ती कदाचित ₹5 लाखापर्यंत असू शकते किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. तर अशा प्रकारची ही प्रोव्हिजन केलेली आहे की त्यामुळे प्रत्येक ज्या कंपन्या जसं
ॲप्लिकेबिलिटी ऑफ द CSR मध्ये जे पॉईंट दाखवलेले आहेत की ज्यांचा नेट ॲव्हरेज प्रॉफिट 3 वर्षात किती आहे, तर ज्यांचा तेवढा प्रॉफिट होतो त्या सर्व कंपन्यांना हे CSR आता मॅन्डेटरी झालेलं आहे. तर कमीत कमी त्यांना जो प्रॉफिट होतो त्याच्या 2% तरी त्यांनी कशावरती खर्च करायला पाहिजे, तर या CSR ॲक्टिव्हिटीजवरती खर्च करणं हे त्यांना आता मॅन्डेटरी झालेलं आहे. म्हणून सगळ्या कंपन्यांनी या नॉन कम्प्लायन्स ऑफ CSR ॲक्टिव्हिटी आणि त्याच्या पेनल्टीज याचा विचार करून ऑलमोस्ट आता सगळ्याच कंपन्या स्वतःहून व्हॉलंटरीली ते काय करतात, some part of profit they are spending on conducting the CSR activities. Okay, so here we have completed the total concept of CSR. Just remember that each business organization is depending upon the society, so it is mandatory and expected also from the business organization that they should spend some portion of their profit on conducting the social welfare activities for the country's development. Okay, so this is all about the CSR, means corporate social responsibility. I hope you have understood the concept. We will meet again with a new concept in the next lecture. Till then, take care, be happy, and goodbye students. Thank you very much.